मीरा रोड भागामध्ये अखेर निघाला मराठी माणसांचा मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उतरले होते रस्त्यावर, तर अनेकांची पोलिसांकडून धरपकड। मनसे नेते संतोष धुरींची मोर्चाच्या ठिकाणी हजेरी, पोलिसांनी विरोध केल्यानंतर बाचाबाची, पोलिसांनी संतोष धुरींना घेतलं ताब्यात। राज्यभरातून मनसैनिक मीरा रोड भाईंदरमध्ये पोहोचण्याच्या तयारीत, मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा। मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी, चौकशी करून अहवाल सादर करण्याची पोलीस महासंचालकांना आदेश, सूत्रांची माहिती। मराठी भाषिकांच्या मोर्चामध्ये मंत्री प्रताप सरनाईकांची हजेरी, आंदोलकांकडून सरनाईक गो बॅकच्या घोषणा, सरनाईकांचा आंदोलनातून काढता पाय। मोर्चा काढणाऱ्यांचा हेतू वेगळा असेल म्हणून पोलिसांनी परवानगी दिली नाही, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचं विधान। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक, चीफ जस्टिस न्याय द्या असं म्हणत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी। विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्यानं विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळामध्ये सत्कार, 13 कोटी जनतेच्या वतीनं गवईंचा सत्कार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान, तर विधिमंडळातील सत्काराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याची सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया। आईचा निष्काळजीपणा बेतला मुलीच्या जीवावर, छोटी मुलगी घराच्या खिडकीतून पडता पडता वाचली, पुण्याच्या कोथरूडमधील धक्कादायक घटना। आणि गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये मुसळधार पावसाचा फटका, नदी नाल्यांना पूर आल्यानं 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला।